कांदा त्याच्यानंतर अटॅक वगैरे नाही झाला थ्रिपचा वगैरे, आणि कांद्याची पाट कडक आहे, उभी आहे आणि अशी म्हणजे नाही का स्ट्रॉंग आहे, आणि बुंदा पण चांगला आहे, आणि खाली पानं पण पत्त्या पण जास्त फुटलेत. बरोबर, वेणी तयार व्हायला लागली. बरोबर. आता कृषी महाजनचा कमीच आहे, कारण तिकडे रासायनिक वापराचा खताच्या महाग आहेत, त्याच्यामुळे कृषी महाजन किती पर्सेंटेज मध्ये फरक पडतोय? फरक तरी बोललं तर 40%च्या आसपास. 40% तुमचा खर्च कमी होतोय. त्याच्यापेक्षा कमी होते आणि जास्त होते. प्लस तुमचं पीक चांगलं आहे ना. हा दुसरा प्लॉट ना. हा चांगला होता, हा त्याच्या आधी नाही, हा थोडा अगोदर होता ना. हा त्याच्या पहिले होता. नाही लागत आहे, पण थोडा प्लस मध्ये होता हा. हा म्हणजे कसं हे ऍक्टिव्ह होते कांदे त्याच्यापेक्षा जास्त. बरं, सुरुवातीला फ्रेश वाटत होते. आणि आता हा नाही, हा डाऊन दिसतोय आता थोडं डाऊन. बरोबर. आणि याचा खर्चही तुमचा जास्त झाला. खर्च जास्त झाला, त्या पद्धतीने प्लॉट नाही. बरोबर. नमस्कार. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझं नाव किरण शंकर गोपाळे, मुक्काम पोस्ट कर्जुले हरियात, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझा मोबाईल नंबर आहे 8082226669. बरं. तुम्ही आता ह्या कांद्याच्या प्लॉटला कृषी महाजनची खतं वापरली. तुम्हाला कृषी महाजनची कशी माहिती मिळाली? कृषी महाजनची माहिती माझं एक जवळचे पाहुणे आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. माझं कांद्याचं प्लॉट आहे, असं आहे, थोडासा नाही का प्रॉब्लेम आहे त्याला, थोडासा पाठीमागे होता. 2 प्लॉट आहेत माझे इथं. तर याला थोडासा प्रॉब्लेम होता, पिवळा पडलेला आणि पाठीमागे होता जरा. तर त्यांनी सांगितले की तुम्ही कृषी महाजनचं वापरून बघा, तुम्हाला पटले तर तुम्ही पुढं ट्राय करा, म्हणजे वापरा. आपण त्याच्यानंतर तुमची फवारणी घेतली, स्प्रे घेतलेला. कोणती घेतली फवारणी? ते लिप बूस्टर, सोया फास्ट ग्रो, आणि ते कडू औषध आणि ओनियन हे फवारणी घेतलं तुम्ही. पण त्याच्यानंतर काय फरक, म्हणजे आता तुम्ही 2 प्लॉट वेगवेगळे केले है ना, म्हणजे एक रासायनिक बेसवर केला आणि हा आपला कृषी महाजनच्या जेव्हा, दोन्हीमध्ये काय फरक? दोन्हीमध्ये फरक असा की हा प्लॉट त्या पहिल्या प्लॉटपेक्षा चांगला, पहिला पाठीमाग होता है ना, आणि आता त्याच्या पुढे गेला, म्हणजे चांगली ग्रोथ झाली. बरोबर. काय तुम्हाला फरक वाटतोय? फरक म्हणजे एकदम छान आहे. कांदा त्याच्यानंतर अटॅक वगैरे नाही झाला थ्रिपचा वगैरे, आणि कांद्याची पाट कडक आहे, उभी आहे, आणि अशी म्हणजे नाही का स्ट्रॉंग आहे, आणि बुंदा पण चांगला आहे, आणि खाली पानं पण पत्त्या पण जास्त फुटलेत. बरोबर, वेणी तयार व्हायला लागली. बरोबर. आता इथं बाकी शेतकरी आहेत नाही का, बाकी शेतकरी तुम्ही जवळचे शेजारचे काय बोलतायत? प्लॉट बघून बोलतात की नक्कीच छान आहे प्लॉट. पहिला थोडासा म्हणजे आम्हाला पण नाही का असं वाटलं नव्हतं की एवढं फास्ट ग्रो होईल, कारण साईज छोटी होती, पानं पत्ती पिवळी पडायला लागलेली, आणि त्याच्यानंतर तुमची ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर बरंच फरक पडला. आता तुम्ही इकडे एकच घेतली फवारणी? इथे एकच, आणि तुमच्या त्या प्लॉटला तुमच्या जास्त फवारणी आल्या, तरी सुद्धा ह्या प्लॉटला त्याच्यापेक्षा चांगला फरक आहे. चांगला फरक आहे. खर्चामध्ये खर्च कृषी महाजनचा कमीच आहे, कारण तिकडे रासायनिक वापराचा खताच्या महाग आहेत,
त्याच्यामुळे कृषी किती महाजन पर्सेंटेज मध्ये फरक पडतोय? फरक तरी बोललं तर 40%च्या आसपास. 40% तुमचा खर्च कमी होतोय. हा, त्याच्यापेक्षा कमी होते आणि आणि जास्त होते. हा, प्लस तुमचं पीक चांगलं आहे चांगलं है ना. तुमची बघा आता त्याची ग्रीनरी आणि त्याची पत्तीची संख्या नाही का, 12 पत्ते आहे याला. जवळपास तुमचे 12 पर्यंत पत्ते आहेत. आणि किती महिन्याचा प्लॉट झाला हा? 10 तारखेला लागवड आहे आपली याची. 10 जानेवारीची, म्हणजे आता 2 महिने होतील. 2 महिने 10 तारखेला, 10 मार्चला. आज 5 मार्च. बरोबर बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमची ग्रीनरी वाढ वगैरे चांगली हो, आहे एकदम ना. व्यवस्थित. 2 महिन्याच्या मानाने. 2 महिन्याच्या, अजून 1.5 महिना आहे. हां, तर त्याच्यात अजून भरपूर म्हणजे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. हो. आता तुम्ही खालून काय सोडले? सॉइल केअर सोडलेले. सॉइल केअर सोडले ना, त्याच्याबरोबर बाकी इतर खतं पण दिलेत? हो, आता 60-20 दिले. हां. पण आता तुम्ही जो रासायनिक प्लॉट आहे त्याच्या प्रमाणात इथं तुम्हाला म्हणजे खाली तुम्ही ग्रेड सोडताय, त्या ग्रेडचं इकडं प्रमाण तुम्ही कसं घेतलंय? एकरी 1.5 लिटर. आणि तिकडं कसं घ्यावं लागत होतं तुम्हाला? तिकडे रासायनिक खतांचं आपण पहिल्यांदा वर खत टाकले आणि त्याला पण आता खालून सोडायला जे रासायनिक आहे ते सोडतो. त्या ह्याच्या तुलनेत खर्च तिकडे जास्त येतो जास्त तुम्हाला. बरोबर. आणि मग आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? कृषी महाजनचं नक्कीच म्हणजे खर्चाचं न बघता बाकीचं पण बघितलं पाहिजे पिकांसाठी. उपयुक्त आहे, म्हणजे नाही का, फायद्याचं आहे शेतकऱ्याच्या. आणि खर्च पण कमी आहे याला. त्याच्यामुळे असं काही नाही की खर्च कमी आहे, आपण बिंदास वापरू शकतो कुठल्या पण. आणि मी तुमचं कृषी महाजनचं वाटाण्याला पण फवारलेलं आहे. बरोबर. तिकडे पण तुम्ही वापरले, स्प्रे घेतलेला आहे. इथला रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही अजून इतर पिकांना पण चालू केलं है ना. बाकी तुम्हाला इथं खतं कोण देते कृषी महाजन? इथं खतं किशोर सर आहेत. किशोर सर भोर. किशोर भोर सर ते प्रोव्हाइड करतात. हां, बरोबर. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. चालेल.